फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि सगळीकडे गडबड असते की मामाच्या गावाला चला, मावशीच्या गावाला चला, काकाच्या गावाला चला। तर तशा पद्धतीचं काहीसं वातावरण आमच्या इथे आमच्या गल्लीत सुद्धा आहे। कारण की काय झालं, सईचा जो मित्र परिवार आहे ना, तो सगळा एक 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 करून गावाला गेलेला आहे आणि आम्हाला आपलं जे काही मसाल्यांचं काम आहे त्याच्यामुळे जाणंच होत नव्हतं आणि जायला उशीर होत होता, वर एक एक दिवस वाढत होता। आणि सईचं रोज चाललेलं, मम्मा आपण कधी जाणार, आपण कधी जाणार। तर फायनली आजचा दिवस उगवलेला आहे। आम्ही चाललेलो आहोत माझ्या दीदीकडे, म्हणजे सईच्या मावशी आणि काकांच्या गावाला, अकलूजला। तर त्याच्यामुळे खरं तर काल जायचं होतं, पण काल पण आपल्या घरगुती कारणामुळे ते राहिलं। आज पण जायचं होतं, पण आज ह्यांची ड्युटी होती, डे होती। तर त्याच्यामुळे हे म्हटले की मी ड्युटीवरनं आल्यानंतर मग तुम्हाला सोडवायला येतो। तर त्याच्यामुळे आता ह्यांचा यायचा टायमिंग झालेला आहे आणि आम्ही आवरून बसलेलो आहेत। सई सुद्धा आवरून बसले। राणाचं आवरलेलं नाहीये, कारण की म्हटलं राणाला अगोदर खाऊ घालावं आणि नंतर त्याचा ड्रेस चेंज करावा, म्हणजे मग ते खराब वगैरे होणार नाही। तर सई आता गेली ती काकांसोबत। बघितलं का सई कशी तयार झाली? सई फुल टू रेडी आहे, कारण 2 दिवस झालं ती, 2 दिवस नाही तसं तर 8 दिवस झालं वाट बघतीये, पण 2 दिवस जरा जास्तच तिचा कालवा चाललेला, चला 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 चला। तर त्याच्यामुळे सई सगळ्यात अगोदर रेडी झाली, नंतर मी तयार झालेली आहे आणि आता निघायचंय म्हणजे बरीचशी तयारी दुसरी राहिलेली आहे। पोरांना आधी थोडंसं खाऊ घालते आणि मग नंतर निघतो। हे पण येतात, हे आणखीन आलेले नाहीयेत, तर त्याच्यामुळे आणखीन जायला आम्हाला अर्धा पाऊण तास आहे। हां बरोबर आहे, त्यांना आल्यानंतर आवरायचं मग निघायचं। चला आवरावरी करूयात। बाय 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 बाय, इतक्या लवकर जाण्याची सगळी तयारी झालेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मला आवरलं होतं छान मस्त पैकी, पण थोडं तरी इकडून तिकडं आपण चाललो, थोडं तरी काम केलं तरी पूर्ण घामी घूम अशा पद्धतीने होतो। सई राणा गाडीमध्ये गेलेलेत, हे सुद्धा गेलेलेत, काहीतरी त्यांचं करतायत, ते आवरतायत आणि तुम्हाला दाखवते आमच्या बॅगातली ही जी आहे मोठी ती माझी आहे, कारण की ह्यात सई राणा मी असे आम्ही 3 जण आहोत एकत्र। आणि ही छोटी बॅग जी आहे ती राधिकाची आहे। राधिकाच्या बॅगमध्ये जेवढी जागा होती त्यात पण आम्ही थोडीशी घुसाघुस केलेली आहे आणि ह्या पिशवीत आईंनी दीदीसाठी थोडंसं उन्हाळ काम दिलेलं आहे, ज्वारीच्या भातोड्या वगैरे असं काही काही दिलेले, खारवडे दिलेत आणि मम्मीनी पण काहीतरी दिलेले। दीदीच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की त्यात नक्की काय काय आहे। ही आमची पर्स आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं राधिका पण आमच्यासोबत कसं काय, तर राधिका सुद्धा माझ्यासोबत माझ्याच दीदीच्या गावाला यायला लागली, कारण की तिनं आतापर्यंत दीदीकडे गेलेली नव्हती। आणि मग आमचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, राधिकाला म्हटलं चल आपण दोघे पण मस्तपैकी जाऊयात दीदीकडे, राहूयात। तर त्याच्यामुळे राधिका पण येणार आहे। पण काल रात्री राधिकाचा चुलत भाऊ, तर त्यांच्या घरी कार्यक्रम होता, त्यांच्या नातीचं नाव ठेवायचं होतं, तर ही आत्या म्हणून मग तिकडच्या कार्यक्रमाला गेली आणि मग ती तिकडून आता पंढरपूरहून अकलूजला येणार आहे। खरं तर ती आजच आम्हाला टेंभुर्णीमध्ये गाठणार होती, पण आम्हाला निघायला उशीर झाला, तर त्याच्यामुळे मग म्हटलं ती तिथं एकटी अंधारात कुठं बसायची, तर त्याच्यामुळे ती म्हटली की मी उद्या सकाळी येते। तर त्याच्यामुळे दीदीकडे आता ती उद्या सकाळी येईल, आम्ही आज रात्री पोहोचू, हे आजच्या दिवस मुक्काम करतील, उद्या सोडून आम्हाला सोडतील आणि उद्या रिटर्न येतील। चला, तर हे सगळे गाडीत वाट बघतायत। सई तर खूप जास्त एक्सायटेड आहे जाण्यासाठी, तर त्याच्यामुळे तिथं पोहोचणं गरजेचं आहे, कारण की सईला असं झालं कधी मी एकदाची मावशीच्या गावाला जाते आणि त्या माई आम्हाला भेटते आणि भेटल्यानंतर काही नाही भांडण करायला सुरुवात करते, फक्त भेटेपर्यंत तिचं असतं ते सगळं चाललेलं असतं। जायचंय कितीही म्हटलं तयारी झाली तरी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तयारी ही होतच राहते। अगदी शेवटच्या मिनिटाला सईनी मला सांगितलं की मम्मा हा माझा फ्रॉक उसवलेला आहे, आणि मग म्हटलं माझ्या पण लक्षात आलं माझा पण गाऊन होता उसवलेला आहे, मग उसवलेले किंवा फाटलेले कपडे दुसरीकडे कसे घेऊन जायचे। मशीनची आठवण झाली, म्हटलं पटकन हातासारखं शिवून घ्यावं, उन्हाळा आहे खूप गरम होतं आणि मला असं वाटतं टी शर्ट पॅन्टपेक्षा अशा पद्धतीच्या ज्या उन्हाळी फ्रॉकी असतात त्या लहान मुलांना बऱ्या पडतात। आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याची शिलाई उसवलेली आहे। बऱ्याचशा कमेंट्स आलत्या गेल्या वेळेस मी ज्यावेळेस या मशीनचा व्हिडिओ केलता त्यावेळेस की ताई आम्ही घेतली किंवा आम्हाला व्यवस्थित वाटली नाही वापरायला, पण माझं पर्सनली असं मत आहे की कुठलीही नवीन वस्तू किंवा आता ही मशीन आहे तर आपण घेतलं तर प्रॉपर पद्धतीने ती वापरता आली पाहिजे। याच्यासोबत आपल्याला मॅन्युअल भेटलेले, त्याचबरोबर आपल्याला एक तर नंबर सुद्धा आहे की ज्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, तुम्हाला जर काही नडलं काही अडलं तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कशा पद्धतीने ही मशीन ऑपरेट करायची हे सुद्धा त्यांच्यातर्फे आपल्याला सांगितलं जातं। आता माझ्याकडे पण एक 10-15 दिवस झालं ही मशीन आहे, याचा वापर मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा केलेला आहे, असं खूप जास्त नाही पण एखाद दुसरा। पहिल्या दिवशी मी ज्या पद्धतीने शिलाई मारत होते तो दिवस आणि आत्ताचा दिवस नक्कीच याच्यामध्ये फरक आहे। आपण जसं वापर करू तशा पद्धतीने कुठलीही वस्तू टिकत असते।
सईच्या ड्रेसला टीप मारून झालेली आहे. माझा जो गाऊन आहे त्याला पण पटकन टीप मारून घेते. ही मशीन आहे ती सिलॅक्स प्लस मिनी स्विंग मशीन. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथनं ती खरेदी करू शकता. फक्त याचा जो वापर आहे जशा पद्धतीने तुम्ही तो करत जाताल तशा पद्धतीने ती मशीन तुमच्या अंगवळणी पडेल. कुठे चालला राणा तू? मम्मा बाय उद्या येतो. सध्या सीझन कसा झालेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे. उन्हाळा आहे कडकडीत, पण तरी सुद्धा खूप छान खूप छान सगळीकडेच अशा पद्धतीचा अचानक पाऊस येतोय. तर इथं तुम्ही बघू शकता रोड पूर्णपणे ओला झालेला आहे आणि पूर्णपणे पावसाळ्याचं जे फिलिंग आहे ना ते जाणवतं. पण छान वाटतं. असं एकतर गरम वातावरण झालेलं असतं आणि त्यात जर पाऊस पडला तर छान असं आल्हाददायक राहतं ते. पण हा जो पाऊस आहे तो फायदेशीर नाहीये शेतीच्या दृष्टीने किंवा इतर सगळं जे नैसर्गिक चक्र आहे त्या दृष्टीने. तर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाऊस नाहीच पडला पाहिजे खरं तर. चला राधिका पंढरपूर मध्ये ती उद्याच्याला येईल. बर 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 द्या आमचं सई घे ग तुझं. सईचा खेळ कसा चाललाय माग? कोण आहे सई ती? तुम्ही दोघं चोर आहेत आणि हा शिपाई. सई खूप जास्त एक्साइटेड आहे. सईचं चाललेले आणखी किती गावं राहिले, किती गावं राहिले. असं झालंय कधी एकदाची मी पोहोचे. 100,000. बघ सई, मावशीने आपल्या स्वागतासाठी डीजे लावलाय. लग्न काय झालं रडायला सुरू? काय माई माई? बर बर सई थांब. नाही नाही खेळत होता. चल सई जाऊ ना. आग आताच घेतले तुम्हाला खायला घेताना. चल की बघ ह्यासाठी आली का सई? तुम्ही आऊ तुझा डोळा सुद्धा दिसना. काय रे बाबू काय 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 आईश तुम्ही आऊ तुम्ही आऊ गेली. मासा दिसतोय का रानू? हात लाव त्याला, हात लाव. सरळ ह्याच्यात लाईट असेल ना? बर असू दे असू दे. ए हळूच. ये म्हणतोय येते का? होय